नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील गणित भाग 1 या विषयामधील सांख्यिकी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. उपघटकाचे नाव आहे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक काढणे. वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक. दिलेल्या प्राप्तांकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या समूहाचा बहुलक असतो हे आपणास माहीत आहे. उदाहरणार्थ, एखादी दुचाकी उत्पादक कंपनी विविध रंगांमध्ये दुचाकी गाड्या तयार करते. कोणत्या रंगाच्या गाड्यांची पसंती सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीला रंगाचे बहुलक माहीत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटेल. अशा वेळी त्या उत्पादनाचा बहुलक काढावा लागेल. आपण अवर्गीकृत वारंवारता सारणीवरून बहुलक कसा काढायचा हे याआधी पाहिले आहे. आता आपण वर्गीकृत वारंवारता वितरणावरून अंदाजे बहुलक कसा काढायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी सूत्र आहे बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. या सूत्रामध्ये L म्हणजे काय, तर L बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा. F1 बहुलकीय वर्गाची वारंवारता. F0 बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. F2 बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता. आणि स्मॉल h म्हणजे काय, तर बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. या सूत्राचा वापर करून आपण बहुलक काढणार आहोत आणि त्यासाठी आपण उदाहरण पाहूया. उदाहरण पहा. खालील वारंवारता वितरण सारणीत क्रीडांगणावर खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या व त्यांचे वयोगट दिले आहेत. त्यावरून क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांच्या वयाचे बहुलक काढा, असा आपला काय आहे प्रश्न आहे. त्यासाठी सारणी दिलेली आहे. सारणीमध्ये पहिला स्तंभ आहे मुलांचा वयोगट वर्षामध्ये आणि दुसरा आहे त्या वयोगटातील मुलांची संख्या. 6 ते 8 हा एक वयोगट आहे, तिथं मुलांची संख्या आहे 43. त्याच पद्धतीनं 8 ते 10 वयोगट आहे, मुलांची संख्या 58. 10 ते 12 वयोगट आहे, मुलांची संख्या आहे 70. 12 ते 14 या वयोगटातील मुलांची संख्या आहे 42 आणि 14 ते 16 या वयोगटातील मुलांची संख्या आहे 27. या सारणीवरून असं लक्षात येतं की जास्तीत जास्त मुलांची संख्या किती आहे, तर 70 आहे. आणि ती कोणत्या वयोगटातील मुलांची आहे, तर 10 ते 12 वयोगटातील मुलांची आहे. म्हणजेच काय, तर 10 ते 12 हा आपला काय झाला बहुलकीय वर्ग झाला. येथे F1 बरोबर 70 आणि 10 ते 12 हा काय झाला बहुलकीय वर्ग झाला. या बहुलकीय वर्गावरूनच बाकीच्या किमती ठरणार आहेत. L म्हणजे काय, तर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा. 10 ते 12 हा बहुलकीय वर्ग आहे, यामध्ये 10 ही खालची मर्यादा आहे, म्हणून L बरोबर 10. H बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. कोणताही वर्ग बघा तुम्ही, 6 ते 8 असू दे, 8 ते 10 असू दे, 10 ते 12 असू दे, 12 ते 14 असू दे, या दोघांमध्ये अंतर किती आहे, तर 2 आहे, म्हणून H बरोबर किती झालं 2. F1 म्हणजे काय, तर बहुलकीय वर्गाची वारंवारता किती आहे, F1 बरोबर 70. पुढचा पॉईंट आहे F0 म्हणजे काय, बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. जर बहुलकीय वर्ग 70 आहे तर त्याच्या आधी किती आहे, तर 58. मुलांची संख्या किती आहे, तर 58, म्हणून F0 काय झाला 58. त्याच पद्धतीने F2 म्हणजे काय, तर बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता.
किती आहे ती 42. याच किमती आपण बहुलकाच्या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. त्यासाठी बहुलकाचे सूत्र पुन्हा एकदा लिहिले. बहुलक बरोबर यल अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. एलची किंमत लिहिली 10 अधिक F1 70 वजा 58 छेद 2 कंसात 70 वजा 58 वजा 42 कंस पूर्ण गुणिले 2. ज्या किंमती होत्या त्या ठिकाणी ठेवल्या. त्याच्यानंतर आता फक्त बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया राहतात. 10 अधिक 70मधून 58 गेले, 12 राहिले. 12 छेद 140 वजा 100 गुणिले 2 आहे असंच. 10 अधिक 12 आहे असं छेद 140मधून 100 गेले, 40 गुणिले 2. 10 अधिक 24 छेद 40 हा भागाकार येतोय 0.6 म्हणजेच 10 अधिक 0.6 किती झाले 10.6. म्हणजेच क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांच्या वयाचे बहुलक 10.6 वर्षे झाले. बहुलक काढण्यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहूया. खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढा असं उदाहरण आहे आणि त्यासाठी आपल्यासमोर एक सारणी दिली आहे. त्या सारणीमध्ये काय आहे तर भरलेले पेट्रोल लिटरमध्ये आहे आणि वाहनांची संख्या आहे. उदाहरणाचे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येते बघा आपल्या की दिलेले जे वर्ग आहेत ते संलग्न नाहीत. वर्ग कसे दिलेत तर 1 ते 3, 4 ते 6, 7 ते 9. मग हे वर्ग काय आहेत तर सलग नाहीत. प्रथम आपल्याला वर्ग हे सलग करून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर वारंवारता असे 3 स्तंभ येतील. पहिला स्तंभ येईल दिलेले वर्ग, दुसरा येईल सलग केलेले वर्ग आणि तिसरा येईल वारंवारता. तर याच्यामध्ये सलग वर्ग केल्यानंतर कसे वर्ग आलेत पहा. 0.5 ते 3.5, 3.5 ते 6.5, 6.5 ते 9.5 या पद्धतीनं. मग आता आपलं इथलं महत्त्वाचं काम काय राहतं तर आपला इथे बहुलकीय वर्ग निवडावा लागतो. मग बहुलकीय वर्ग निवडताना आपण काय करतो तर जास्तीत जास्त वारंवारता कोणत्या वर्गाची आहे तो काय होतो तर आपला बहुलकीय वर्ग होतो. मग जास्तीत जास्त वारंवारता किती आहे तर 40. म्हणजेच काय तर 3.5 ते 6.5 हा काय झाला तर आपला बहुलकीय वर्ग झाला. बहुलक काढण्यासाठी जे सूत्र आहे त्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या आहेत तर बहुलकीय वर्ग निवडल्यानंतर आपल्याला F1ची किंमत मिळते. F1 म्हणजे काय बहुलकीय वर्गाची वारंवारता किती आहे तर 40. त्याचबरोबर F0 म्हणजे काय तर बहुलकीय जो वर्ग आहे त्याच्या आधीची वारंवारता ती किती आहे 33. आणि F2 म्हणजे त्याच्यानंतरची म्हणजे F1 नंतरची जी वारंवारता आहे ती F2 ती किती आहे तर 27. या पद्धतीनं आपल्याला F0, F1, F2 ह्या 3 किमती मिळाल्या. त्याच पद्धतीनं L म्हणजे काय L म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा. मग किती आहे तर 3.5. तसेच बहुलकीय वर्गाचे वर्गांतर जे आपण H ने दाखवतो ते किती आहे तर 3. म्हणजे 0.5 ते 3.5 असे वर्ग आहेत. तर अंतर किती येतं तर 3 येतं म्हणून H किती झाला तर 3. त्याच्यानंतरची स्टेप आपली काय आहे तर सूत्रामध्ये किमती घालणे.
सूत्र बघा, बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. ह्या सर्व किमती आपण ठेवूया. Lची किंमत आहे 3.5 अधिक 40 वजा 33 छेद 2 गुणिले 40 वजा 33 वजा 27 कंस पूर्ण गुणिले H. प्रथम अंशातील वजाबाकी, 40मधून 33 गेले 7 राहिले. छेदस्थानी 2 गुणिले 40 80 आणि 33 आणि 27 यांची बेरीज येते 60. वजा 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 अंकांची बेरीज या नियमाप्रमाणे 7/80 वजा 60. इथं वजाबाकी आली, 80तून 60 गेले 20 राहिले आणि 7 गुणिले 3 21. 3.5 अधिक 21/20 3.5 आहे असंच अधिक 21/20 यांचा भागाकार येतो 1.05. म्हणजेच 3.5 आणि 1.05 यांची बेरीज झाली 4.55. म्हणून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक हा 4.55 लिटर आहे.